वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबियांच्या कोठडीमध्ये वाढ। पती, ननंद आणि सासूला आणखीन 1 दिवसांची कोठडी, तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरून नकार आला म्हणून आत्महत्या केली असेल, हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद। प्लास्टिकच्या छडीनं मारहाण, याला हत्यार म्हणायचं का? नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? हगवणेच्या वकिलाचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील हगवणे बंधूंचा आणखीन एक कारनामा। सुशील आणि शशांक हगवणेनं शस्त्र परवाना देताना खोटं शपथपत्र दिल्याचं उघड। पुण्यामध्ये आणखीन एक धक्कादायक घटना समोर। लग्नाचा आमिष दाखवत प्रेम संबंध ठेवले, लग्नाला नकार दिल्यानं अल्पवयीन तरुणीची आत्महत्या। आगामी मुंबई, ठाणे, पुणे पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याचे अमित शहांचे संकेत। सूत्रांची माहिती, तर एकनाथ शिंदेंनी देखील मुंबईच्या 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये कोरोनाचा आणखीन एक बळी। डोंबिवलीतील एका 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे झाला मृत्यू। कळव्यातील रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह ठाणे आणि कोकणाला आज येलो अलर्ट। पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा। केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यातही जोरदार पाऊस, तर पुढील 6 ते 7 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।